बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहोत राधे आणि समोर यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समन सनवेद हा खेळाडू पाहायला भेटतोय. कदाचित लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन या टीमकडे देखील आहे. मॅच ऑन. पहिला चेंडू, पहिलाच बॉल सन्मान दिला गेला. हलक्या हाताने फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, अगदी थोडंसं विकेटचा अभ्यास करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फलंदाज आपण पाहत आहोत करतोय. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा आम्ही सातत्यानं काही वर्ष अगोदरची जर क्रिकेटचा विचार करायला गेला तर तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटचा दादा अर्थातच आपण सौरभ गांगुलीला नेहमीच दादा या नावानं संबोधलं जायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या सोबतीला जेव्हा सचिन तेंडुलकर यायचा तेव्हा मात्र त्या दोन्ही फलंदाजांकडनं भरपूर अपेक्षा असायच्या टीमला. अशाच अपेक्षा या टीममध्ये आपण हे दोन जे फलंदाज पाहत आहोत या दोन्ही फलंदाजांकडे भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत या टीमला. पुन्हा एकदा राधे शॉट लेंथ होता, शॉट पुल करायचं होतं, फटका अगदी आपण पाहत आहोत गॅप मध्ये आहे. फिल्डर दीप सिंग आपल्याला पाहायला भेटतोय, डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. जी सिंगल मिळाली आणि महत्वाची सिंगल, ही महत्वाची सिंगल होती. तिथे फलंदाज एकमेकांवरती थोडेसे नाराज दिसत आहेत आणि त्याचं कारण होतं कदाचित फलंदाजांना वाटलं की इथून डबल देखील धाव होऊ शकली असती, परंतु पहा कॉल कॉम्बिनेशन हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुमचं जे तालमेल आहे, तुमच्याकडे कॉलिंग महत्वाचं आहे, यस नो वेट, या तीन गोष्टींचा वापर, हे तीन जर शब्द तुम्ही वापरले तर रनआउटची विकेट कमी वेळा पडत असते आणि त्याचाच वापर आता केलाय दोन्ही फलंदाजांनी. आलेली पहिली सिंगल या धावफलकाला ऍड होते आणि खऱ्या अर्थानं श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये हेल बॉईज या संघाचं या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. 5 ओव्हरचा सामना आहे, त्याचमुळे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट का असते हे देखील दाखवावं लागेल. थोडासा विकेटचा अभ्यास करून मात्र आपण पाहत आहोत हा प्रयत्न सातत्यानं फलंदाजांना करावा लागेल. आणि आता राधे विकेटच्या शोधामध्ये असेल. बाकफुटवरती जाऊन कट केलाय, फटका चांगला आहे. बॉल आता चाललाय दन दन करत कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा दणदणीत चौकार. मनोज सर, या फटक्याला आपण नेहमीच म्हणत असतो लगा तो आबाद नाही तो बर्बाद. झाला फलंदाज बर्बाद, कारण इथे काय घडलं, इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोमेंट शिफ्ट केलेली होती, बॉडी बॅलन्स गमावलं होतं. बरोबर बॉल अगदी आपण पाहतात ब्लॉक ऑन होल मध्ये होता आणि स्टिक वरती आदळल्यानंतर झाली आहे दांडीगुल. पहिली विकेटचं पतन. फलंदाज यावेळेस सुनीत हा फलंदाज आउट झालाय, एक चौकार मारला. त्यानंतर हा फलंदाज 4 धावसंख्येचं योगदान देऊन तो डगआउटला परतलेला आहे आणि हेल बॉईज संघाला लागला हा पहिला हादरा. पहिला विकेटचं पतन. 5 धावसंख्येवरती आपण पाहत आहोत पहिली ओव्हर. हॅलो चेक. नक्कीच मी म्हणालो होतो जेव्हा राधे तिसरा चेंडू टाकत होता, मी म्हणालो होतो की विकेटच्या शोधामध्ये राधे राहू शकतोय. बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, 38 सर्कलला क्रॉस करून बॉल मिड विकेटला चाललाय. फिल्डर आहेत, दुसऱ्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजते, धड वाढली होती आणि इथे आता रिस्की सिंगल देखील कंप्लीट झालेली आहे. पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग विकेट पाहायला भेटते. कॉल कॉम्बिनेशन चांगलं होतं आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं
आता धावफलक 7 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. एक इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं, एक चांगलं षटक आपण पाहिले. या षटकामध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय तर 7 धावा राधेनं खर्च केल्यात आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची विकेट जो सुनीत फलंदाज महत्त्वाचा होता तो बाद करण्यामध्ये राधेला यश मिळालंय. चला वेळ जास्तचा खर्च करू नका, टीम मीटिंग जास्तची करू नका ही देखील विनंती असेल. 5 ओव्हरचा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा 50चा पाठलाग करतायत. अधिराज 11 संघ सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. जे मिळालेलं आहे त्यामध्ये समाधानी आहेत, कारण जे टार्गेट त्यांना सेट केलेलं आहे ते टार्गेट आमच्यासाठी भरपूर मोठं आहे असं सांगतात. पहिल्या ओव्हरमध्ये राधेनं केलंय कमबॅक. पाहुयात पलटवार केला जाईल का हेलबॉय संघाकडनं. सनवेद आणि सुमित हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत सनवेदकडनं टीमला, कारण पहिल्याच विकेट गेल्यानंतर आपण पाहत आहोत दबाव आता मिडल ऑर्डरकडे ज्या पद्धतीने फलंदाज खेळत असतील तसा थोडासा दबाव मात्र वाढू शकतो आणि त्या उद्देशानं आता फलंदाजी या दोन फलंदाजांना चांगली करावी लागेल. जाऊया दुसऱ्या ओव्हरकडे. बॉलर आहेत अनिमेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. या टीमचा ऑलराऊंडरची भूमिका या खेळाडूकडनं देखील आम्ही भरपूर वेळा या टीममध्ये पाहिलेली आहे, परंतु यावेळेस आता गोलंदाजी ट्रॅकवरती अनिमेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे पाहूयात. फिल्डिंग सेट होते. पिटूचं दुसरं षटक असेल आता. तिथे 3 क्षेत्ररक्षक आम्हाला डीपमध्ये पाहायला भेटत आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्यानंतर लॉंग ऑन मध्ये आहेत आणि मिड विकेटला एक फिल्डर ठेवला गेलाय. उर्वरित 38 सर्कलमध्ये आहेत आणि आता अनिमेश यावेळेस पहिला चेंडू घेऊन शॉट ऑफ लेनचा बॉल, शॉट पूल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅक्झिमम षटकार. यस, धन्यवाद डीजे. भरपूर चांगला आपण आमचे डीजे रॉकर्सचं देखील आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आमचा आवाज अगदी प्रेक्षक राजांपर्यंत पोहोचवला जातोय. यावेळेस काय घडलं होतं तर अगदी लेंथमध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न होता. स्लो चेंडू होता. शॉट ऑफ लेंथ, जसा शॉट ऑफ लेंथ मिळाला तसा तुटून पडलाय फलंदाज आणि सनवेजच्या बॅटमध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा ते चित्र होतं. यावेळेस फलंदाज नाराज असेल स्वतःवरती. पुन्हा एक संधी चालून आलेली होती, परंतु इथे आपण पाहत आहोत हा चेंडू जास्तचा थोडासा टेक ऑफ घेतलेला होता. गेला चेंडू जर पाहायला गेला तर बरोबर कमरेच्या हाईट पर्यंत होता, परंतु हा बॉल थोडासा जास्तचा बाउन्स झाला आणि त्याचमुळे हा बॉल डॉट बॉल पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू अनिमेशकडनं पाहायला भेटलाय. पलटवार करतायत. यावेळेस देखील खराब चेंडू. दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगला ठोकलाय. अजून एक उत्तुंग आसमानी टोला, उडन खटोला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दोन चेंडूवरती फलंदाज तुटून पडला या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या आणि त्याची भर आता या ओव्हरमध्ये काढली जाते. राधेने केलेली मेहनत, या मेहनतीवरती पाणी अनिमेश सध्या तरी फेरतोय. पाहूयात कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट हे देखील करणं गरजेचं आहे फलंदाजांना. 2 षटकार आले होते. यावेळेस बॉडी लाईन वरती बॉल येत होता. आल्यानंतर आपण पाहत आहोत हलक्या हातानं स्टेअर केलं होतं 38 सर्कलला. पॉईंटमध्ये चांगली फिल्डिंग, धाव आलेली नाहीत. पुन्हा एकदा चर्चा होते. धावा टोटल पाहायला गेलं तर 19 या धावफलकावरती झालेल्या आहेत. पारडं आता थोडंसं जड दिसतंय बॅटिंग करणाऱ्या हेल्स बॉईज या संघाचं, कारण त्याचं राहिलं एकच विकेट गेलेली आहे आणि महत्त्वाचा लेफ्ट हँडेड जो बॅट्समन आहे तो सध्या तरी हवी ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. लेन थोडीशी पुढे खेचलेली होती. पॉइंटला चेंडू चाललाय. पुन्हा एकदा फिल्डरला बिझी ठेवलं होतं. 38 सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग होते.
सिंगलच्या मदतीने आता धावा पुढे सरसावतायत. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पोहोचले 20. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स हेल बॉयज टीम. रणनीती आखावा लागतील, कारण जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलंय लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं तेव्हा तेव्हा एक डोकेदुखी गोलंदाजासाठी असते, कारण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार तेव्हा तेव्हा प्लॅनिंग नेहमीच चेंज करावी लागणार आहे गोलंदाजाला. अनिमेश पाहूयात राईट हँडर बॅटरसाठी कशा पद्धतीने चेंडू टाकेल. सुमित यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे. धावा झाला टोटल 20. उर्वरित अजून देखील काढायचे 30 धावा. ओहो, इथे देखील ऑन साईडलाच मारायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. वाचलेत फलंदाज. बाल बचवले गेलेत फलंदाज. डायरेक्ट हिट झालं असतं तर काम तमाम झालं असतं, परंतु इथे जरतरला महत्व नाही. इथे यावेळेस आपण पाहत आहोत बाईचा इशारा पंचांकडनं येतोय, म्हणजे मिळालेली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हरचा आता खेळ झाला आणि धावा झाला टोटल 21. आता काय 18 बॉलमध्ये करायच्यात अजून 29 धावा. 18 चेंडू 29. आणि तत्पूर्वी देऊयात एक संधी आमच्या डीजेला. या ऐकूया चांगलं संगीत. महत्वाची बाब राहिलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, हिल बॉईज संघाकडे. सरासरी पुन्हा एकदा मेंटेन झालेली आहे. 10च्या सरासरीने धावा हव्या होत्या. आपण पाहिलेलं पहिलं षटक तिथे 7 धावा आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 14 धावा खर्च केल्यात अनिमेशनं. आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ यावेळेस पुन्हा एकदा चालू होतोय. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. समोर आहे सुमित. यावेळेस आडवा बाटनं लॉक केलंय. बॉल गॅप मध्ये आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर पासून राहिलाय दूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. दणदणीत खणखणीत चौकार. दिसत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहत आहोत संयमाने खेळ दाखवला गेलाय. संयम देखील पाळणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक दिवशी म्हटलं जातं प्रत्येक दिवशी दिवाळी दसरा नसते. काही दिवसामध्ये आता होळी देखील येईल, काही दिवसामध्ये अन्य देखील सण असतात. तसे त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये आपण पाहत आहोत प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार मारू शकत नाहीत. काही चेंडू सिंगल डबलचे देखील असतात. काही चेंडूंना सन्मान देखील द्यावा लागतो. आणि असाच खेळ आता आजपर्यंत या मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखवत आहेत. आलेली सिंगल आणि धावा झाला टोटल आता 26. लेफ्ट हँडर बॅट्समन यावेळेस आपण पाहत आहोत ज्याच्या बॅटमधनं 2 घणाघाती प्रहार, अर्थातच मॅक्झिमम षटकार ज्याच्या बॅटमधनं आले तो फलंदाज सनवेद यावेळेस स्ट्रायकर एंडला आला. आणि आता हेच संकट कदाचित अधिराज 11 संघावरती आतापर्यंत आहे. या संकटाला थोडंसं बाजूला करण्यासाठी ही विकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे. प्रशांत एक चांगला गोलंदाज आहे, एक नावाजलेला खेळाडू देखील आहे आणि आता त्याला कमबॅक करण्यासाठी या खेळाडूची विकेट घ्यावी लागेल. स्लो चेंडू होता. यावेळेस देखील तुटून पडलाय. लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट दी डिस्टन्स. बॉल गोइंग अँड गॉन.
यावेळेस आता काय घडेल तर या मॅचला आता खरी मजा येईल, कारण मिळालेली सगळ्यात महत्त्वाची विकेट यानंतर पलटवार करण्यासाठी एक नामी संधी आता मिळू शकते अधिराज 11 संघाला आणि ते काम आता गोलंदाज प्रशांतला करावं लागेल. प्रशांतच्या खात्यामध्ये आलेली विकेट, एक षटकार जरूर त्याच्या ओव्हरमध्ये आलेला आहे, परंतु उर्वरित काही चेंडू त्याला चांगले टाकावे लागतील. मिळालेली विकेट आणि त्याच्यानंतर आता इनट नंबर आपण पाहतो 4 वरती फलंदाज पंकज आलेला आहे. पंकजवरती जबाबदारी या मॅचची आपल्याला पाहायला भेटेल, परंतु उर्वरित प्लॅटफॉर्म सेट आहे. उर्वरित कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने खेळलं जाईल, कशा पद्धतीने धावा काढल्या जातील हे पाहूयात. एक धडधाकट यष्टीचा फलंदाज आहे, पाहूयात कामगिरी कशी करेल. आतापर्यंत धावफलक पाहायला गेले तर 32 धावा झाल्यात, उर्वरित फक्त 18 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडूमध्ये हवा आहेत 18 धावा, तितकंच प्लॅटफॉर्म मात्र फलंदाज पंकजसाठी सेट आहे. पाहूयात यावेळेस फटका चांगला आहे, वेट ट्रान्सफर केलं होतं, बॉडी बॅलन्स अगदी चांगलं ठेवलंय, बॅकफूटवरती जाऊन कट केला आणि फटका चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, दणदणीत खणखणीत चौकार. गोली न चलाए. $38 झालेले आहेत. 38 धावा धावफलकामध्ये 2 विकेट गेल्यात. जेवढे डॉट बॉल फेकले जातील तेवढे अनवणं गरजेचं आहे, कारण 2 धावा तिकडे मिळत आहेत. हा देखील विचार करण्याचा भाग असेल. 38 झालेत म्हणजे आता 12 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज. राधेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो, मग बॅटिंग करण्यासाठी असू द्यात, मग गोलंदाजी करण्यासाठी असू द्यात, ऑप्शन त्यांच्याकडे आहे राधे म्हणून. परंतु राधेला कदाचित मी म्हणेन थोडंसं लेट पुन्हा एकदा आणलंय की काय. कदाचित तिसऱ्याच ओव्हरमध्ये जर वापर झाला असता तर एक चांगलं चित्र त्या टीमसाठी असू शकलं असतं, परंतु पाहूया जर त्याला महत्त्व नाही. आणि आता उर्वरित राधे कमबॅक किथून करेल का आता, हा देखील प्रश्न असेल. 12 बॉलमध्ये 12 धावा, कठीण रोल गोलंदाजासाठी आता असणार आहे. काही मॅचेस असे देखील त्याने जिंकून दिलेले आहेत राधेनं, परंतु या मॅचमध्ये पाहूयात सध्या तरी पार्ट जड दिसते हेल बॉयज संघाचं. बॅट्समन सुमित आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं पुन्हा ढकललं गेलंय. बॉल अगदी पॉइंट बाउंड्री लाईनकडे जात होता. दुसऱ्याचा प्रयत्न, बॉल फेकी ॲक्युरेट आहे, बॉल लावला गेलाय, धडधड वाढली गेली आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन होतोय आउट. यस, धन्यवाद डीजे. स्मिथ या धावसंख्येची गरज होती का? आता हा स्मिथला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असेल. 12 बॉल 12चं इक्वेशन होतं. विकेट आतापर्यंत 2 गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट फेकलेली आहे. फिल्डिंग चांगली झाली, पलटवार होऊ शकतो इथून. 3 विकेट आतापर्यंत गेलेत. पुन्हा एकदा प्लॅनिंग केलं जातं यावेळेस अधिराज 11 संघाकडनं. आता 12 बॉल 12ची गरज होती आणि आता यावेळेस आलेली 1+ विकेट. आता 11 बॉलमध्ये हव्या आहेत 11 धावा. यावेळेस हरीश हा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. अजून एक लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला या टीमकडे पाहायला भेटतोय. राधे आता पाहूयात. राधे एक लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म बॉलर समोर लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतं. हे कॉन्टेस्ट चांगले असेल, हे एक बिग बॅटल असू शकतंय. पाहूयात वर्चस्व कोण ठेवेल. 11 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज. काहीसा चमत्कार राधेला या मॅचमध्ये करावा लागेल तर टीम पुन्हा एकदा पलटवार करू शकेल. पाहूयात राधेच्या मनामध्ये काय चाललंय, कोणत्या लेंथ वरती चेंडू टाकला जाईल. ओहो, पुढे चेंडू होता, फुल लेनचा बॉल, चांगला ड्राईव्ह, ड्रायव्हिंग लेंथ वरती चेंडू होता आणि चांगला ड्राईव्ह करत असताना
पॉइंटला जरूर 30 सर्कल मध्ये फिल्डर होता, परंतु तिथे देखील सिंगल काढण्यामध्ये यश मिळाले फलंदाज हरीशचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होतोय आणि धावा झाल्यात आता टोटल 40. आता 10 बॉल मध्ये हवा 10 धावा. 10 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. मी म्हणालो होतं कठीण रोल आहे राधेकडे. राधेने आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकलेत. राधेचा हाच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा शेवटच्या ओव्हर मध्ये राहिल्या तर कदाचित पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण शिरकाव करू शकतो आणि तोच उद्देशाने आतापर्यंत त्याने चेंडू 2 हाताळलेत. आता यावेळेस पंकज स्ट्रायकर एंडला आपल्याला दिसतोय. 10 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये ट्विस्ट येईल का पाहूयात. पुन्हा हलक्या हाताने बॉलला ढकललंय. पुन्हा कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाव सिंगल कंप्लीट झाली. एकाच वरती समाधानी दोन्ही फलंदाज आहेत. 3 चेंडू वरती 3 धावा आल्यात. आता राहिलेत 9 बॉल आणि 9 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. नऊ चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. पाहूयात पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस हरीश. कोणतीही जोखीम तिन्ही चेंडूवरती घेतलेली नाहीत, कारण फलंदाज जाणतायत राधे एक चांगला गोलंदाज आहे. सन्मानजनक धावा काढावा लागतील या ओव्हर मध्ये. हलक्या हाताने ढकलायचं होतं. गॅप मध्ये चेंडू दिसतोय. निर्धारित क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँडला चेंडू पडलाय. दीप सिंग चेंडू पर्यंत आला आणि तत्पूर्वी आपण पाहतो 2 धावा नाही आता रोखू शकणार. चांगलं पारडं आता जड झालंय या मॅच मध्ये हेल बॉईज या संघाचं. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावा झाला टोटल 43 धावा. 7 धावसंख्येची गरज आहे आणि राहिले चेंडू 8. 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती तर प्लॅनिंग आखलं जात आहे. आता जिथे निर्धारित क्षेत्रामध्ये चेंडू होता तिथे आता देखील क्षेत्ररक्षक आलाय मिड ऑन मध्ये. फुल टॉस हलक्या हाताने पुन्हा ढकलला. हा चेंडू डीप मध्ये पेट्रोलिंग साठी फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ मध्ये होते. बॉल फेकी होईपर्यंत एक सिंगल मात्र नाही रोखू शकणार. प्रत्येक बॉल वरती धावा काढल्या जात आहेत. आता जाणतायत फलंदाज सिंगल डबलला मॅच बनू शकते. जर सुईनं काम होत असेल तर तिथे तलवार फिरवणं हे चुकीचं असणार आहे. आता हे जाणतायत आणि त्याच उद्देशानं फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. या मॅच मध्ये आलेली सिंगल धावा झाल्या टोटल 44 धावा. 6 धावसंख्येची गरज. 7 बॉल मध्ये 6 धावा. प्रेक्षक राजा म्हणत असतील कधी मॅचला कलाटणी मिळेल, कधी मॅच मध्ये ट्विस्ट येईल आणि आम्ही देखील तेच विचार करत आहोत. या मॅचला कधी ट्विस्ट येईल पाहूयात. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन अगदी लेट कट केलेला हा फटका होता. चांगला फटका. तिथे सिंगल मिळाली आणि आता काय घडलंय प्रशांत. 2 धावा आता मिळालेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न यावेळेस करण्याचा होतोय आणि आता पाहूयात. यस खराब 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 फिल्डिंग पाहायला भेटली आणि यावेळेस काय घडलंय. जिथे एक सिंगल फक्त होती तिथे आता 3 धावा मिळाल्यात. प्रशांतला कदाचित हा चेंडू हातामधनं फेकणं गरजेचा होता का हा देखील प्रश्न होता. त्यानं बॉल का हातामध्ये ठेवलाय. इथे आपण पाहत आहोत जिथे सिंगल होती तिथे 3 धावा मिळाल्यात आणि आता धाव फलक पोहोचलाय 47. 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू 3 धावा. पाहूयात यावेळेस दीप सिंग हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 3 धावा. कठीण रोल त्याच्यासाठी देखील आहे. पाहूयात इथून काहीसा चमत्कार या मॅच मध्ये घडेल का. हेल बॉईज संघ सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. कश्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे दोस्त, क्योंकि ये क्रिकेट है. यहाँ पे किस्मत कभी भी बदल सकती है. ही किस्मत बदलावी लागेल, ही वेळ बदलावी लागेल. आणि आता दीप सिंग पाहूयात कशा पद्धतीने चेंडू हाताळणार. अगदी आपण पाहत आहोत फक्त डीप मध्ये 3 फिल्डर ठेवले गेलेत. सॉफ्ट हँड बॉलला ढकललाय. तिथे फिल्डर आहेत. विकेट मिळू शकते. यस OUT बॅट्समन झालाय आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये हरी झालाय बाद आणि लागलाय धक्का हेल बॉईज संघाला.
प्लॅनिंगसाठी अगदी आम्ही कौतुक करणार आहोत दीप सिंगचं. बॉलिंग ट्रॅकवरती तो आला आणि त्यानंतर आपण पाहत आहोत 3च धावसंख्येची समोरच्या टीमला आहे आणि अगदी आपण पाहत आहोत मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे दुसरं आपण षटक पाहिलं त्या पद्धतीने फिल्डिंग सेट झालेली आहे. आता धावा त्याला फक्त 3च रोखायच्या आहेत, परंतु पहिला चेंडू चांगला राहिलाय. विजयाची स्वप्न दाखवलीत, परंतु विजयाचा शंखनाद फुंकला जाईल का हे पाहूयात. 5 बॉल 3 धावा. यावेळेस झाला बिग हिट. बिग हिट पाहायला भेटतोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय छू 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 अंतर. षटकार. अभिनंदन हेलबॉय संघ. आम्हाला मिळालेली संधी आणि आमची जी टीम आहे पालाय देवी जी टीम होती कोकणीपाडाकरांचं आमच्यावरती भरपूर प्रेम आहे. या प्रेमाच्या पोटी आम्हाला या मॅचसाठी संधी मिळाली. आम्ही कोकणीपाडाकरांचं देखील आभारी आहोत आणि आमच्या आयोजकांचं देखील आम्ही आभारी आहोत. आम्हाला दिलेली संधी सगळ्यात मोठी होती आम्ही मानत आहोत आणि त्यानंतर तुमच्यापासून रजा घेत आहोत. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट आणि आयोजनाला आणि सगळ्याच खेळाडूंना आमच्याकडनं भरपूर साऱ्या आहेत शुभेच्छा. धन्यवाद. ओवर का मैच होगा क्वार्टर फाइनल. 4 ओवर का क्वार्टर फाइनल होगा. थैंक यू आदिराज और पायला देवी. बहुत ही शानदार परफॉर्मेंस कर हेल बॉयज. सुनीत ऑल द बेस्ट. बहुत ही शानदार ऐसे चला अभिनंदन अभिनंदन हेलबॉय. चांगली मॅच झाली. हाडला हादिराज 11 आणि सुरेख आवाजामध्ये सुरेश कॉमेंट्री. आणि आज आम्हाला कॉमेंट्रीच्या स्वरूपामध्ये हर्षल आमचा नवतरुण आणि जबरदस्त कॉमेंटेटर कोकणीपाडा आणि आमच्या वर्तकनगरच्या प्रभागामधून मराठी आणि हिंदी कॉमेंटेटरसाठी जे आले होते त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यापुढे या सुरेख आवाजातून तुम्हाला ठाण्याच्या प्रत्येक कोण्याकोपऱ्यामध्ये त्याचा आवाज ऐकण्यासाठी तो नेहमी सतर्क राहील याची आम्ही आशा बाळगतो. थँक्यू हर्षल. मॅचकडे वळूया. दुसरी मॅच आहे आता गाव. एक गाव आणि 2 टीम. एक ढाल और 2 तलवार. जीतेगा वही जो अच्छा खेलेगा. एक गाव जरी असेल पण टीम वेगवेगळे आहेत. जिंकण्याची भावना दोघांमध्ये पण आहे आणि ही जिंकण्याची भावना या बावा चषकची ट्रॉफीसाठी आहे. चांगली खेळी झाली. थोडंसं कुठेतरी गणित चुकलं. गोलंदाजीमध्ये आदिराज 11 यांचं महाग पडला आणि विजय खेचून नेला तो हेलबॉयच्या संघाने. चला हार्डलक. मॅचकडे वेळूया. दुसऱ्या फेरीतील दुसरा राऊंड आणि सेमीफायनल कोण गाठणार आजच्या दिवसामध्ये याची लढत पाहायला भेटणार आहे आपल्याला. आदिराज माफ करा आई ग्रुप खारेगाव
आणि हेल बॉईज खारेगाव या संघामध्ये. भाव जरी असले, एकाच गावातले दोन भाव जरी असले तरी भावांमध्ये खेळाच्या माध्यमातून आपल्याला वैरी बघायला भेटणार आहे. एका दुसऱ्याला पूर्वपक्त ओळखून आहेत, रोजची प्रॅक्टिस आहे. एका दुसऱ्याच्या गोलंदाजीला ओळखून आहेत, फलंदाजीला ओळखून आहेत. कोण कशी गोलंदाजी करतो, कोण काय डोकं लावतो. मात्र आता इथे थोडासा डोकेबाजी करावी लागणार. मॅच रंगणार, मॅच रंगणारच. एल बॉयज वर्सेस आई ग्रुप खारेगाव. ओव्हर टू JDY. थैंक यू बैरी सर, बहुत बहुत धन्यवाद. आप नलपड़ा ग्राउंड में आए हमारा, और जल्द से जल्द मैच शुरू किया जाए. एम्पायर्स और जो भी बरगद के नीचे थोड़ा अंदर हो जाए. बावा चषक 2025 में आप सभी खिलाड़ियों और दर्शकों का हार्दिक स्वागत. ऑर्गेनाइज बाय बावा ग्रुप. धीरज सिंह, सूरज सिंह, रोहित बोईर, एक जन भेजो ना. और ओपनिंग बल्लेबाज पुत्ता और प्रीतेश, और ओपनिंग बॉलर विनीत. हेल बॉयज की ओर से पहला ओवर लेकर आएंगे विनीत और ओपन करेंगे पुट्टा. बहुत ही शानदार ऐसा मुकाबला. दोनों ही टीम खारेगांव से बिलोंग करती है. देखते हैं, पहली खारेगांव की टीम सेमीफाइनल में जा रही है तो हमें पता चल गया है. हेल बॉयज बहुत ही धड़ाकेबाज टीम, उसकी साथी आई ग्रुप खारेगांव. पहली गेंद, और पहली गेंद की शुरुआत सिक्सर. बहुत ही शानदार ऐसा शॉट. एक बॉल की समाप्ति पे पुत्ता ने बता दिया है कि आप और 2 बॉल 7 रन. आई ग्रुप खारेगांव. आज के दिन का पहला क्वार्टर फाइनल, आई ग्रुप खारेगांव वर्सेस हेल बॉयज. 2 गेंद पर 7 रन. प्रीतेश स्ट्राइकिंग एंड पर, और व्हाट अ क्लासिक शॉट. और ये बॉल जाते हुए सीमर का पार, चौकार. बॉलिंग लाइन थोड़ी बिगड़ी हुई, और पहला रन पूरा, दूसरा रन भी पूरा.
4 गेंद 13 रन। बहुत ही शानदार शुरुआत आई ग्रुप खारेगांव की ओर से। पलटवार करना होगा निशान को, विनीत को। ओह व्हाट अ गेंद। पांच बॉल 13 रन। प्रीतेश को पहले गोल्डन डॉट करते हुए विनीत बहुत ही शानदार ऐसे बल्लेबाजी करते हुए हेल बॉयज कमबैक करना जानते हैं। देखिए आखिरी गेंद और व्हाट अ शॉट और पावर हिटिंग करते हुए चौका। पहले ओवर की समाप्ति पे स्कोर होता है 17 रन। बहुत ही खतरनाक बल्लेबाजी करते हुए प्रीतेश और निशान। और दूसरा ओवर लेकर आ रहे हैं हेल बॉयज की तरफ से श्रीकांत। देखते हैं क्या अपनी टीम को वापसी दिला पाएंगे। अभी तो लोग तो बल्लेबाज हावी बॉलर पे। निशान ऑन स्ट्राइक। पहली ओवर की समाप्ति पे 17 रन। और क्या शॉट लगा है, क्या ये एक रन पूरा, दूसरे रन भी पूरा। एक बॉल 19 रन। आई ग्रुप खारेगांव वाइड गेंद। एक बॉल 20 रन खारेगांव। आई ग्रुप खारेगांव 20 रन होते हुए एक गेंद पर बहुत ही खतरनाक बल्लेबाजी करते हुए निशांत अपनी टीम के लिए हर गेंद पर प्रहार कर रहे हैं। बहुत ही शानदार शॉट, एक रन पूरा, उतनी अच्छी फील्डिंग। आई ग्रुप खारेगांव को पता है कि सामने हेल बॉयज है, उनको ज्यादा से ज्यादा स्कोर देना होगा क्योंकि दोनों ही बिलोंग्स करते हैं खारेगांव के लिए। भावा ग्रुप ऑर्गेनाइज भावा चषक 2025 में आप सभी खिलाड़ियों का स्वागत। और क्या शॉट लगा है, ये देखिए गेंद जाते हुए सीमा रेखा पार, सत्कार। प्रीतेश जी
प्रीतेश भी अपनी बैट चलाते हुए, क्योंकि सामने वाले बल्लेबाज निशान अपनी टीम को खतरनाक बल्लेबाजी करके दिखा रहे हैं। तो प्रीतेश भी शानदार गेंद, बहुत ही अच्छा कमबैक बॉलर द्वारा। श्रीकांत ने बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए 4 बॉल 27 रन। और ये मिस फील्डिंग। पांच गेंद 31 रन। और ये विकेट का पतन। और नए बल्लेबाज जाते हुए अम्या। दो ओवर की समाप्ति पे स्कोर होते हुए 31 रन। आई ग्रुप खारेगांव अभी भी बेहतरीन स्थिति में। देखते हैं और 2 ओवर में कितने रन जोड़ते हैं। और पहले गेंद पर सुनीत ने अपने विकेट लेकर बहुत ही शानदार बल्लेबाज जाते हुए अप्पा। आई ग्रुप खारेगांव की ओर से चौथे बल्लेबाज अप्पा। सुनीत पहली गेंद पर विकेट लेकर अपनी टीम को बहुत ही बेहतरीन स्थिति पे लेकर आ गए। अब देखते हैं बाकी की 5 गेंदों पे क्या होता है। दूसरी गेंद सामना करेंगे अप्पा। और बहुत ही शानदार शॉट और ये कैच आउट। बहुत ही अच्छा टाइमिंग किया था।
खारेगांव से सचिन, सुनीत, हैट्रिक ऑन हैट्रिक, क्या हैट्रिक ले पाएंगे? भारत चषक के पहले हैट्रिकर बनेंगे? आइए देखते हैं इनकी तीसरी गेंद। सचिन लेफ्ट हैंड बल्लेबाज, बहुत ही अच्छी कमबैक की है हेल बॉयज खारेगांव। देखते हैं अपनी टीम के लिए क्या कुछ करते हैं। सुनीत, सुनीत बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर परफॉर्मेंस करते अपनी टीम के लिए। ठाणा में इनका बहुत नाम है। सुनीत तीसरी गेंद सामने करेंगे सचिन, और रिवर्स शॉट। हैट्रिक तो हुई नहीं, मगर पहली गेंद पर चौका लगा के अपनी टीम को रन बढ़ाते हुए बैक 2025 सी, और तीनों बॉल 35 रन। और ये डिक्लेयर जोन में जाते हुए मिस फील्डिंग विकेटी द्वारा 37 रन, 4 बॉल 37 रन। और 4 गेंदों पे 37 रन। सुनीत बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बस थोड़ी मिस फील्डिंग की वजह से। बहुत ही सटीक गेंदबाजी, ब्लॉक ऑल, दूसरा रन पूरा, और मिस फील्डिंग, एक और मिस फील्डिंग। हेल बॉयज मिस फील्डिंग के द्वारा 4 रन दे चुके हैं पिछले 2 बॉल गेंदों पे। ये 4 रन पे भारी ना पड़ जाए। 1 टू गो। तीन ओवर 40 रन। आई ग्रुप खारेगांव बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पिछले 2 गेंदों, जो 3 गेंद हुई उसमें मिस फील्डिंग के द्वारा 4 रन गए। चौथा ओवर लेकर आ रहे सौरभ। अभी तक आई ग्रुप खारेगांव अच्छी स्थिति में 40 रन बना चुके हैं, और 10 से 15 रन की दरकार शायद से ट्राई करेंगे वो बनाने के लिए, क्योंकि हेल बॉयज में धुरंधर बल्लेबाजों में की मशहूर। अभी तक बैकफुट पे रखा हुआ है आई ग्रुप खारेगांव ने हेल बॉयज को। पहली गेंद सौरभ की सामने करके सचिन, बहुत ही अच्छा, और उससे अच्छी फील्डिंग। सुनीत ऑलराउंडर परफॉर्मेंस करते हुए अपनी टीम के लिए, फील्डिंग से, बैटिंग से, बॉलिंग से। 1 बॉल 41 रन। आई ग्रुप खारेगांव।
स्पीड अप। बहुत ही शानदार गेंद, तेज तर्रार गेंद। पहले 2 बॉल 41 रन, एकदम स्कोर सा रुका दिया है सौरभ ने। क्या शॉट लगा है और बॉल जाते हुए सीमा रेशा पर चौकार। चषकाची जरा लग हैले 3 बॉल 45 रन। और हमें का बहुत ही शानदार शॉट ऑफ साइड में, और ये मिस करते हुए 2 रन पूरे। तीसरे की दरकार, क्या ये विकेट? और तीसरा रन भी पूरा, और एक और मिस फील्डिंग, और 4 रन भागकर ले चुके अमया। बहुत ही चतुर बल्लेबाज, 2 गेंदों पर 2 चौके मार चुके, एक भाग के और एक मार के। आई ग्रुप कारेगांव 49, 4 गेंदों की समाप्ति पे 49 रन। हेल बॉयज ने कुछ इस इनिंग में बहुत ही ज्यादा मिसफील्डिंग के द्वारा 10 से 11 रन दिए। बहुत ही शानदार शॉट, और एक और मिसफील्डिंग, 2 रन पूरे और 51 रन। आई ग्रुप खारेगांव हमें यहाँ बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं अपनी टीम के लिए। देखते हैं आखिरी गेंद पर कितने रन बटोरना चाहेंगे। आखिरी गेंद सामना करेंगे अमया, अमय। भाई इसके बाद का टीम कौन सा है? हम लोग अभी नए आए हैं। और बहुत ही अच्छी फील्डिंग, क्या ये रन आउट हो सकता है? जी हाँ, रन आउट अमय।
याकूब खारेगाव यांनी प्रितेश आणि आमाईच्या जोरावर अनुभव का कामाला येतो हे दाखवून दिले. प्रितेश यांनी काय सुंदर फलंदाजी केली आहे, त्याचबरोबर आमाईने मात्र चांगला साथ दिला आहे. ओव्हरऑल टीम कॉम्बिनेशन ही टीम वर्कनी धावसंख्या उभारली आहे ती 24 चेंडूमध्ये 51 धावा आणि 52 धावाचं लक्ष्य चॅलेंजिंग टोटल असणार आहे. हेल बॉईजच्या समोर एक दुसऱ्याच्या विरुद्धामध्ये सातत्याने खेळी करतात. खेळी माहिती आहे कोण काय चेंडू टाकतो, कशी फलंदाजी करतो. मात्र आत्ता गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग निभावलेली आहे, गोलंदाजीवर भार टाकावा लागेल. अभ्यास कसा आपल्याला कामाला येतो आहे, कोणाला कोणाला आपल्याला कसं कसं जाळ्यामध्ये अडकवायचं याची प्लॅनिंग करताना मात्र आपण स्क्रीनवर पाहू शकता ते आय ग्रुप या खारेगाव. चला यानंतर होणारा सामना लोकमान्य 11 वर्सेस CI11. CI11 आणि लोकमान्य 11 नाणेफेकसाठी यायचंय. एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकसाठी बोलवतोय. चला CI11 नाणेफेकसाठी यायचंय, लोकमान्य 11 कर्णधार पाठवायचंय नाणेफेकसाठी. बावन धावांचं लक्ष आणि जोडी उतरली आहे ती पुन्हा एकदा म्हणजे सनवेद आणि सुनीतची जोडी. S स्क्वेअर आणि आदित्य यांनी ताबा घेतलाय गोलंदाजीचा. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यात येणार आहे ते आदित्यच्या माध्यमातून. CI11चे कर्णधार आलेत. लोकमान्य 11च्या कर्णधारांना विनंती आहे यायचं आहे नाणेफेकसाठी. पहिली मॅच ही 5 षटकांची राहणार आहे, लक्षात असू द्या. प्रत्येकी संघाची पहिली मॅच ही 5 षटकांचा राहणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश कोण करतो आजच्या दिवसामध्ये. अटीतटीच्या या सामन्यामध्ये आय ग्रुपने मात्र 51 धावांचा आपली कामगिरी फलंदाजीमध्ये मात्र निभावलेली आहे. आता करायचे 52 धावा. 52 धावांना डिफेंड करायचं आहे. त्याकरिता कोणते 3 ते 4 बॅट्समन मुख्य आपल्याला आउट करायचं आहे याच्यावर अभ्यास करताना चर्चा करताना मग अशी आपण पाहिलं ते आय ग्रुप या संघाला पहिला षटक घेऊन आले ते आदित्य सामना करतील. सुनीत नॉन सायकला सनवेद. मगाचं 50 धावांचं लक्ष्य म्हणजे 30 चेंडू आणि 50 धावा आणि आत्ताचं लक्ष्य म्हणजे 24 धावा आणि 52. 24 मध्ये 52 म्हणजे तब्बल 28 धावा अधिक चेंडूंपेक्षा. म्हणजे तुम्हाला सरासरी 12 धावांची 12.50 धावांची तुम्हाला रन रेटनी तुम्हाला चालवी करायला लागेल. मी विनंती करतो नाणेफेकसाठी खरूबाई मी यांना विनंती करतो नाणेफेक करायचे. नेक्स्ट मॅच लोकमान्य वर्सेस CI11. पहिला चेंडू आदित्य यांचा. पहिला चेंडू यस, जो विकेट पाहिजे होता. काय फिल्डिंग रचना केली होती, काय प्लॅन साधला होता, घेराव टाकला होता. बोलता हूं नहीं, इधर ही बोलो. अच्छा लोकमान्य आपण नाणेफेक जिंकून काय घेताय? बोलताय नाही आहे, इधर ही बताने काय नियम आहेत हे तुम्ही आपण कुठेतरी YouTube लाईव्ह चालू आहे साहेब. फिल्डिंग निवडले लोकमान्य 11 आणि आमंत्रित केले CI11 फलंदाजी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, ऑल द बेस्ट. चला मॅच रंगते, गरमागरम मॅच आहे. पहिला चेंडूवर आदित्यने जाळं पासला होता, फिल्डिंग सेट केली होती, चेंडू टाकला, मारला आणि कव्हर पॉईंटच्या दिशेला कॅच पकडलेला आहे. मोठा विकेट फरक पडतो मॅच मध्ये. मोठा विकेट सुनीतला परतावा लागतोय आणि फलंदाज देतो स्मिथ. 23 चेंडू 52 धावांची गरज. 23 चेंडू 52 धावांची गरज.
हो हो हो, तेच तर्रार गेन आदित्य की रंगात आलेत. जसाच पहिल्या चेंडूवर विकेट घेतला जोश मध्ये. क्या बात आहे. खाली टाकल्या चेंडूने चांगला असा क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. 3 निर्धाव चेंडू पूर्णपणे प्रेशर मध्ये चालला हेल बॉईज. क्या बात आहे. बघा फिल्डिंग किती महत्वाची आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण तालमेल. आपण काय गोलंदाजी करणार आहे, कुठला चेंडू कुठल्या भागेमध्ये टाकणार आहे, तशी फिल्डिंग रचना देखील गरजेचं आहे. उगाच कुठेतरी टाकायचं आणि फिल्डिंग कुठे वेगळी. पुन्हा टाकलेला चेंडू झेल होतोय का. आहा, दुसरा गडीबाज स्मिथच्या रूपामध्ये डीजे. लगातार 4 चेंडू निर्धावन, त्याच्यामध्ये 2 विकेट. कॅचेस विन द मॅचेस. पहिलाच ठरलंय भाऊ, कॅच आली की पकडायची आहे, चान्स सोडायचा नाहीये. कारण हेल बॉईजची बॅटिंग फळी पाहायला गेली तर एंड पर्यंत आहेत. एक गेला की दुसरा, दुसरा गेले की तिसरा, अजूनही सन्वेत नॉन स्ट्राईकला आहे. 2 मोठे खेळाडूंना परतावं लागतंय. आदित्यची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मध्ये कुठलीच चुकी नाही. 4 चेंडू निर्धाव, 2 गडी बाद, 0 धाव संख्या. म्हणजे तुम्हाला 20 चेंडू आणि 52 धावांची गरज. 20 चेंडू 52 धावांची गरज. मारलेला फटका सरळ दिशेने. आता मात्र चांगला फटका मारला आणि तितका चांगला क्षेत्ररक्षण. वॉर्ड फिल्डिंग. जीव टाकलेला आहे. थोडासा खराब असा थ्रो होता, परंतु ठीक है. बरगद का पेड़ उसी के बाजू से है जिसकी मेहनत रंग लाएगी. क्या बात है. 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे. आदित्य यांनी फक्त 5 चेंडू मध्ये एकच धाव दिली. आता मात्र सनवेद ऑन स्ट्राईक. ज्या खेळाडूची विकेटची महत्व काय आहे हे आय ग्रुपला माहिती आहे. फिल्डिंग रचना करतात आहे. ही गोष्ट तरी देखील खरं आहे. वर्षातून महिला एकदा या वडाच्या झाडाला गोल फेऱ्या मारून प्रार्थना करतात. मात्र दर शनिवार न रविवार आमचे खेळाडू या झाडाला अवतीभोवती फिरतच असतात. कृपा दृष्टी आहे तुमच्यावर. आहा, चांगली गोलंदाजी. वॉट अ फिनिश. काय ओव्हर टाकली. जोरदार टाळ्या झाला म्हणजे आधीसाठी 2 गडी बाद, तब्बल 2 धावा दिलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक. क्या बात आहे. डीजे खेळाडूंना बोलून घ्यायचंय. या मॅच नंतर तुमचा सामना आहे, परंतु गरमागरम मॅच, इंटरेस्टिंग मॅच, मॅच ऑन फायर रंगते ती 2 भावांमध्ये. गाव एक, भाऊ 2, पण सेमीफायनलला प्रवेश करणार ती एकच कोणतरी. मात करायची एका दुसऱ्यावर. अजूनपर्यंत पलगडा भारी आहे तो आय ग्रुप या संघाचा. काय गोलंदाजी केली आदित्यनी. 2 गडी बाद केले, तब्बल 2 धावा. म्हणजे 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. आणि यश आहे ना, सचिन. अपील होते. प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिला चेंडू सचिन यांचा निर्धाव. कुठली चुकी होत नाही आता, परंतु एक्झॅक्ट आणि परफेक्ट फिल्डिंग रचना, आणि ती फिल्डिंग मात्र अचूक होते. आलेला चेंडू हातातून निसटत नाहीये. कलेक्ट करतात आहे, गॅदर करतात आहे, जीव तोडून मेहनत करतात आहे. कारण हेलबॉसच्या विरुद्ध मॅच खेळतोय आपण. मारलेला फटका गॅप मध्ये आणि येणारा पहिला सर्वेच्या माध्यमातून 4 धावा.
आवडता आहे सर्वांना, आपल्याला क्रिकेटची आवडता आहेतच. सनवेद आणि पंकज. सनवेद म्हणतो मैं हूं ना. सचिनला बॉलिंग टाकतोय, सचिन प्रयत्न करतोय, फिल्डिंग रचना पुन्हा होते. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. क्या बात आहे, काय लेट ग्लान्स खेळलेला आहे आणि तो चाललाय घोषित क्षेत्रामध्ये 2 धावापर्यंत. 1-2 धावा हानिकारक अजूनपर्यंत तरी आई ग्रुपला ठरणार नाही, परंतु सनवेदनी जसा चेंडू येणार तसाच मी फटका खेळणार, कारण त्याला त्याच्या विकेटचं महत्त्व माहिती आहे. जोपर्यंत सनवेद विकेटवर आहे श्वास धरून बसतेत आई ग्रुप. सनवेदची विकेट घेण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. अशी गोलंदाजी होते सचिन. ओ हो कमबॅक करताना सचिन. ठीक आहे, मी पण आहे ना, मी पण आलोय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून विजयी मिळून द्यायचा माझा जो ध्यास आहे तो मी सोडणार नाही. प्रत्येक क्षणी प्रत्येक टाकणारा चेंडू मी मेहनत करूनच टाकणार. मेहनत तुला करायची आहे मला मारायला, पण तो मी तो देणार नाही. काय बात आहे सचिन, व्हॉट अ कमबॅक. 5वा चेंडू आणि सनवेदच्या बॅटीतून येणारा ओहो बरगत का पेड़, बरगत का पेड़, बरगत का पेड़. कृपा दृष्टी आई ग्रुपवर मांडलेली आहे. सरळ दिशेने मारलेला हा फटका अडून टाकला. धावा मिळाले ते 2. धावसंख्या जाऊन पोहोचते ती, माफ करा, 1च धाव आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 9. स्ट्राईकला आलेत पंकज. धावसंख्या झाली 9. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू. शेवटचा 1 महत्वपूर्ण चेंडू सचिन यांचा. टाकलेला चेंडू लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. षटक संपते. चांगली गोलंदाजी म्हणता नक्कीच येईल. अडून ठेवलेलं आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 2 बाद 10 धावा. नऊ तरुण यश जिम्मेदारी दिली आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 42 धावांची गरज, म्हणजे 21 धावांचा रन रेट. परंतु अजूनही विकेटवर पंकज आणि सनवेद. यशच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. हे षटक महत्व. या षटकामध्ये किती धावा येतात की यश थांबवतोय, धरतोय, पकडतोय हेलबॉयजला, पाहायला भेटेल. पहिला चेंडू यशचा सामना करतील पंकज. मारला चेंडू हवेत उडतोय. झेल होतोय का? अहो झेल हातातून मात्र सुट्टे, परंतु 1च धाव. चांगलंय चांगलंय चांगलंय, प्रयत्न चालू आहे. धावती खेळ होती, कव्हर डिस्टन्स करायचं होतं, झेल पर्यंत पोहोचले परंतु कंट्रोल राहिला नाही. हातातून झेल मात्र निसटतोय. मारण्याचा प्रयत्न चालू आहे. 11 चेंडू 41 धावा. 11 चेंडू 41 धावा. नवतरुण यश आई ग्रुप या संघासाठी जीव तोडून मेहनत घेण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू चांगला होता. थोडासा हाताचा व्हेरिएशन, बोटांचा व्हेरिएशन व्यवस्थित काय पंकजच्या बॅटवर येऊ शकले नाही. 1 धाव मात्र आता आलाय सनवेद. 5 चेंडू शिल्लक या षटकामधील. 11 चेंडू 41 धावा. 11 चेंडू 41 धावा. मारलेला चेंडू हवेत उडतोय. झेल होतोय का? आणि
यस सेकंड अटेम्प्ट मध्ये अमयनी झेल टिपला यशला प्राप्ती भेटली. डेंजरस डेंजरस संवेदना डीजे. आणि धावसंख्या जवळ पोहोचते 17. शेवटचा 1-2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17. म्हणजे 8 चेंडू आणि 35. 8 चेंडू 35 धावांची गरज. पुन्हा एकदा सावराच्या बॅटून येतोय हा उंच मारला टोला. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 33 धावांची गरज. 7 चेंडू 33 धावा. हा चेंडू महत्वपूर्ण असणार. 7 चेंडू 33 धावा. 7 balls and 33 runs to win. आणि येणारा हा खणखणीत 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 षटकार डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25. 6 चेंडू 27 धावांची गरज. शेवटचा चेंडू थोडासा लूज चेंडू आणि त्याच्यावर सौरभने मात्र बॅटीतून मारला उंच टोटोंडीला सीमारेषा बाहेर षटकार. शेखर गांगुडे यांचं सहर्ष स्वागत आहे इकडे. नलपाड्याचे सर्वात आवडते प्रत्येक रेसलिंग कार्डवर तुम्हाला शेखर यांचं नाव नोंदलं गेलेलं पाहायला भेटेल. नलपाडा त्यांचे भाऊ बंधू आहेत गणेश, यूट्यूब वाले गणेश तुम्हाला आवाज देत आहे शेखर गांगुडे. क्या बात आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज. बॉलिंग मार्क अमय. 6 चेंडू 27 धावा. मारलेला पहिला चेंडू. एकच धाव. 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 चेंडू 26 धावांची गरज. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही.
5 चेंडू आणि 26 धावांची गरज. समीकरण होऊ शकतं फक्त बॅटीवर बॉल घेऊन सीमारेषेच्या बाहेर. अमाय दुसरा चेंडू. आई ग्रुप वर्सेस हेल बॉईज. हा एक चेंडू. या चेंडूवर 2 धावा. येस लेग बायच्या स्वरूपात 2 धावा येतात. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडूवर 24 धावांची गरज. चारही सीमारेषाच्या बाहेर फेकायचे. 4 चेंडू 24 धावांची गरज. अमय चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 24 धावांची गरज. CI11 मोस्ट वेलकम. चार चेंडू 24 धावा. हा वॉट अ बॉल, वॉट अ डिलेव्हरी, परफ्यूम डिलेव्हरी. टप्पा पडला आणि कानाच्या बाजूनी. क्या बात आहे. जवळजवळ पलगडा झुकतोय. आता कुठली चूक नाही करायची परंतु क्रिकेटचा खेळ. 3 चेंडू 24 धावांची गरज. हवेत मारलेला चेंडू. प्रितेश पळतोय पळतोय. प्रयत्न होता. 2 चेंडू 23 धावांची गरज. जवळपास आई ग्रुप विजयच्या उंबरठ्यावर उभी आहे. 2 चेंडू 23 धावांची गरज. आणि पंकजच्या बॅटीतून येणारा हा उंच टटवलेला 6 धावा. थोडासा उशीर होतोय. आईची कृपा आणि आई ग्रुप या संघाची मेहनत. हेलबॉयज सारख्या संघावर विजय प्राप्त करायची म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. टॉप 5 मधला असलेला हा संघ ठाणे वॉर्ड मधला. शेवटचा चेंडू. याच बरोबर आई ग्रुप 9 तरुण मुलांना घेऊन जलाल प्रितेशन कंपनी